Hello friends, welcome to आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 9th क्लास इंग्लिश लेसन नंबर 3.3 टू अ बटरफ्लाय या पोयमचा इंग्लिश वर्कशॉप। त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल किंवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबतच बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ओके करून द्या। आणि या आधीची व्हिडिओ जर तुम्ही पाहिली नसेल तर वरती आय बटन शो होत असेल त्या आय बटनला क्लिक करून तुम्ही ती व्हिडिओ पाहू शकता। So let's start the video. 3.3 to a butterfly workshop. Question number first. Pick out from the first stanza for expression where the poet said with the butterfly not to go away. इथे आपल्याला पहिल्या स्टांजाच्या 4 अभिव्यक्ती लिहायचे आहे जेथे कवी फुलपाखराला दूर न जाण्यासाठी विनंती करतायत आणि याचा आन्सर आहे स्टे नियर मी, फ्लोट नियर मी, स्टे इन साइट, डू नॉट एट डिपार्ट। अशा प्रकारे क्वेश्चन नंबर फर्स्ट हा इथे आपला कंप्लीट झाला आहे। पाहूया नेक्स्ट क्वेश्चन। क्वेश्चन नंबर 2 मॅच द वर्ड लाइन अँड देअर मीनिंग्स। इथे आपल्याला काही शब्द आणि ओळी दिल्या आहे त्यांना आपल्याला त्याच्या अर्थाशी म्हणजे त्याच्या मीनिंग सोबत मॅच करायचा आहे। फर्स्ट आहे डू नॉट टेक दे फाइट आणि याचा मीनिंग आहे डू नॉट फ्लाय अवे। सेकंड मच कन्वर्स डू आय फाइंड इन दे, याचा मीनिंग आहे आय वॉन्ट टू टेक टू यू अबाउट मेनी थिंग्स। नेक्स्ट हिस्टोरियन ऑफ माय इन्फेन्सी, याचा मीनिंग आहे रिमाइंडर ऑफ माय चाइल्डहुड डेज। नेक्स्ट आहे did time that time review in the, meaning in you I see the time that had gone by। next आहे a very hunted did I rush upon the hunted, याचं मीनिंग आहे I rushed upon the tree butterfly। अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 2 हा इथे आपला कंप्लीट झाला आहे। पाहूया नेक्स्ट क्वेश्चन। क्वेश्चन नंबर 3 से हु। ए रिमाइंडर द पोएट ऑफ हिज चाइल्डहुड आणि याचा आन्सर आहे बटरफ्लाय। बी इज अफ्रेड टू टच द बटरफ्लाय, एमिलाइन। सी इज लाइक अ हंटर, याचा आन्सर आहे पोएट। डी इज द पोएट्स सिस्टर, एमिलाइन। अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 3 हा आपल्याला लिहायचा होता। पाहूया नेक्स्ट क्वेश्चन। क्वेश्चन नंबर 4 sometime the normal word order is changed in the line of a poem to emphasize something or to make a line sound better. This change in word order is called inversion. Can you find example of inversion in this poem? Write them down. Rewrite the lines using regular word order and compare the effect. Example, a little longer stay in sight, stay in sight a little longer। आणि याचा आन्सर आहे ए मच कन्वर्स डू आय फाइंड इन दे, आन्सर आय फाइंड मच कन्वर्स इन दे। बी प्लेझेंट वेअर द डे, आन्सर द डे वेअर प्लेझेंट। सी
my sister Emmeline and I together chased the butterfly. Answer, my sister Emmeline and I chased the butterfly together. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 4 हा इथे आपला कंप्लीट झाला आहे. पाहूया नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 5. The rhyme scheme of the first stanza is AA, BB, CB, CCB. Now write the rhyming words in the second stanza. इथे आपल्याला पहिल्या स्टँजाची यमक योजना दिली आहे. आता आपल्याला दुसऱ्या स्टँजाची यमक योजना म्हणजेच रायमिंग वर्ड्स लिहायचे आहेत. नोट द वर्ड रश, ब्रश, push. Their spelling looks similar, but the pronunciation of word is different. It is known as I rhyme. Find example of I rhymes and rhymes from other source. Answer. First, I rhymes. Second, true rhymes. First, rolled, blood, true rhymes, pray, may. Second, I rhymes, prove, love, true rhymes, fair, are. Third, I rhymes, cough, rough, true rhymes, leather, weather. I rhymes, alone, gone, true rhymes, row, slow. अशा प्रकारे मित्रांनो क्वेश्चन नंबर 5 हा इथे आपला कंप्लीट झाला आहे. त्याचबरोबर 3.3 टू अ बटरफ्लाय या पोयमचा वर्कशॉप ही इथे कंप्लीट झाला आहे. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा. आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल किंवा चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन इंग्लिशचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा. सोबतच बाजूची बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ओके करून द्या. आणि या आधीची व्हिडिओ जर तुम्ही पाहिली नसतील तर चॅनलच्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही ती व्हिडिओ पाहू शकता. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स.